असं असेल आहे असंच ठेवू आम्ही नंतर होणे नाही आचारचं इथं लागतं उद्याच प्रस्ताव करू आपण हां सगळं उधळून लावण्यापेक्षा लोकांना ते कन्व्हिन्स करावं लागेल आपण तिथंच थांबू काय होतं उद्या ना आवश्यकता नाही ते आवश्यकता असेल तिथे आपण सगळे केसेस सांगावं तो प्रश्न नाही ते आवश्यकता असेल तिथे तू उठायलाच नको तो असं सारखं निर्णय बदलू नका अवमान करायचं तर मग त्यावेळी उठायलाच नको आपण असं सारखं बदला बदले नको ते आपल्याला बसतं इथे बसतं आंदोलनाचं प्रेशर ठेवूनच चर्चा करायला पाहिजे तो विड्रॉ करून चर्चा करायला पाहिजे तुम्ही सीएम साहेबाशी बोलणं करून घ्या एकदा चला माईकवर आपण मी 1 मिनिट सांगा 500 बोलून सांगायची का म्हणतात सीएम काय ठेवू मी काय नागपूरला येऊ नका आम्हाला सांगा आंदोलन पण विड्रॉ नाही होणार हे का असं करू काय करताय मला असं वाटतं तुम्ही हे ठरवून घ्या का उद्या की सोमवारी तुम्ही ठरवून घ्या उद्याच उद्या आणि त्यांनी म्हटलं की सर उद्यावर करतो फक्त एक काम करा तुम्ही काय चर्चा झाली बावनकुळे साहेबांसोबत सीएम साहेबांसोबत आणि ते टायमिंग देणार आहे मिटिंगला किती हां तर तुम्हाला वाटतं तेवढंच सांगा ना आंदोलन तुम्ही आंदोलकांना एक मिनिट करा सांगा तुम्ही चर्चा काय झाली ते सांगितलं पाहिजे तुम्ही सांगा आपली काय चर्चा झाली ती तुम्ही सांगा नाही मंत्री म्हणून तुम्ही सांगा ना आपला रोल आहे तुम्ही सांगा तुमचा रोल नाही मग तुम्ही हे करता का हा थांबणार नाही आंदोलन थांबत नाही आम्ही विचार करतो ना आम्ही आंदोलन ठेवून चर्चा होईल आंदोलन सुरू ठेवून अच्छा चर्चा आपण होईल उद्या चर्चेला जाऊ हा हा नाही म्हटलं तर तुम्ही पुन्हा आंदोलन करू हां तेपर्यंत आंदोलकाला काही त्रास होणार नाही ते तुम्ही सांगा आंदोलकांना कोणी त्रास देणार नाही ते सांगा. बोला ना नंतर तुम्ही बोलाल ना हा मी बोलतो ठरलं बरं आपलं हा. एकमेकाला नाही हे करायचं. तुमचं बोलणं काय म्हणते आमच्या घडी ते तर पाहायला लागेल तुम्ही प्रस्ताव ठेवा डिसिजन काय घ्यायचं तो आम्ही सांगू ना हॅलो हा माझं काय मत आहे तुम्ही एक काम करा तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं बावनकुळे साहेबांशी बोलणं झालं आता जे बोलणं झालं या सगळ्याच्या मध्ये आंदोलकांना भीती काय आहे का आम्ही तिकडे चर्चेला यायचं आणि तुम्ही इकडे आंदोलन मोडीत काढायचं हो थांबा आपलंच नका लावू मी चर्चा करून आलो ना तुम्हाला विचारायला नंतर येतो ना मी असं काय खाऊन धरल्यासारखं येतं तुम्ही माझं काय मत आहे का चर्चेतून प्रश्न सुटून मान्य आहे पण आम्ही तिकडे आल्यानंतर जर यांना जर हात लागला तर त्याची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे आम्ही शांततेने राहू बरोबर आहे का नाही आता झालेल्या चर्चेप्रमाणे सरकारने केलेल्या विनंतीप्रमाणे माननीय बच्चूभाऊ कडू आणि त्यांचे सर्व सन्मान्य सहकारी हे उद्या सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा करतील आणि ह्या काळामध्ये शांततेमध्ये आपलं आंदोलन सुरू राहिल्यास कुठलाही त्रास त्याच्या प्रशासनाकडून होणार नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.